श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कर्क राशीच्या जातकानं सावधान. येणारा गुरुवार तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घेऊन येणार आहे ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर काटा उभा राहील. हो मित्रांनो, कारण आकाशातील ग्रहमानाने आपली चाल अचानक बदलली असून कर्क राशीच्या कुंडलीत एक भयंकर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे साक्षात दत्तगुरूची अफाट व विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे मित्रांनो, ज्यामुळे 3 अशा शुभ घटना तुमच्या आयुष्यात घडतील ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडू शकतात. पण थांबा मित्रांनो, लक्षात घ्या, सुखाच्या या वाटेवर एक असा धोकाही दबा धरून बसलाय जो तुम्हाला रडू शकतो. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं ग्रहाच्या या खेळीत एक अशुभ घटना कोणती ती आहे आणि तुमच्या हळव्या मनाला धक्का देणारे ते संकट नेमके काय असेल, दत्तगुरूच्या वरद हस्त तुम्हाला त्यातून कसं वाचवेल, हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा गुरुवार तुमचे नशीब पालटणार आहे. पण एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही मातीत मिसळू शकते. त्यामुळे आता सावध व्हा, कारण केवळ भविष्याची चिन्हे नाहीत, ही तर साक्षात गुरु माऊलींनी दिलेली ही चेतावणी आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कर्क राशीच्या जातकानं या गुरुवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे चक्रव्यूह रचले जात आहे जे तुमच्या आयुष्यातील मार्ग झटकून टाकणार. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे मित्रांनो, आणि भाग्याचा कारक गुरुग्रह यांच्यात एक अत्यंत दुर्मिळ असा गज केसरी योग निर्माण होतोय. ही केवळ ग्रहाची हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील साचलेल्या दुःखाचा अंत होण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या मनात जे काहूर माजले होते, जे प्रश्न तुम्हाला छळत होते, त्या प्रश्नाची उत्तरे आता निसर्ग स्वतः देणार आहे. ही उलथापालथ तुमच्या आयुष्यातील आर्थिक मानसिक स्थितीला पूर्णपणे कलाटणी देण्यासाठी सज्ज झाली आहे. कर्क राशीच्या जातकानं ग्रहाच्या या बदललेल्या चालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात अचानक हालचाली वाढणार. ही वेळ शांत बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या सुवर्ण संधीला ओळखण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील चतुर्थ आणि भाग्यस्थानावर होणारा ग्रहाचा हा प्रभाव तुमच्या सुप्त शक्तींना जागे करेल. त्यामुळे या मोठ्या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला थोडे दडपण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. परंतु लक्षात ठेवा, काहीतरी भव्य घडण्यापूर्वी जुन्या गोष्टीचं विसर्जन होणं अनिवार्य असतं. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडकलेले चाक आता वेगाने फिरू लागेल. कर्क राशीच्या जातकानं या उलथापालथीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या कौटुंबिक सौख्यावर सुद्धा होईल. ग्रहाची ही शक्ती तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास प्रवृत्त करेल ज्या तुम्ही आजवर केवळ विचारात ठेवल्या होत्या. जे शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचत होते, ते ग्रहाच्या या प्रहारामुळेच स्वतःच पराभूत होतील. दत्तगुरूच्या आशीर्वादाने ग्रहाची ही प्रचंड उलथापालथ तुमच्या आयुष्यात यशाचा एक असा नवा सूर्योदय घेऊन येणार आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे येणाऱ्या बदलासाठी मानसिकरित्या तयार व्हा. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं गुरुवार हा दत्तगुरूचा वार असतो आणि या दिवशी तुमच्या संवेदनशील राशीवरती त्यांची अभयमुद्रा राहणार. कर्क राशी मुळातच चंद्राची रास असल्याने तुमची मनस्थिती समुद्राच्या लाटेसारखी चंचल असते. पण या गुरुवारी दत्तगुरूच्या शांत स्थिर आशीर्वाद तुमच्या मनाला एक वेगळी शक्ती प्रदान करेल. जेव्हा नशिबाची साथ मिळेनाशी होते आणि चाहू बाजूने संकटाने घेरलेले असते, तेव्हा केवळ गुरु बळच आपल्याला त्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढत असतं. मित्रांनो, गुरुवार या विशेष दिवशी दत्तगुरूची कृपादृष्टी तुमच्यावर अशा प्रकारे पडणार की तुमच्या घराच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार होईल. ही कृपा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासूनच नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनातील भीती, अस्वस्थतेपासून वाचवणार आहे. कर्क राशीच्या जातकानं तुम्हाला गुरुवारी असा अनुभव येईल की तुमची अत्यंत कठीण कामे कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा दैवी योगायोगाने आपोआप पूर्ण होऊ शकतील. ही गुरु माऊलीची तुमच्यावर असलेली आगाध माया आहे मित्रांनो. दत्तगुरूचा वरदहस्त पाठीशी असणे म्हणजे काळोख्या रात्री दिव्याचा प्रकाश मिळण्यासारखं आहे. जर तुमच्या कुटुंबावर किंवा आरोग्यावर कोणतेही संकट येणार असेल, तर गुरुच्या विशेष सुरक्षेमुळे त्याची तीव्रता कमी होईल आणि या गुरुवारी तुम्हाला आत्मिक शांतीचा अनुभव सुद्धा येईल. तुमची आध्यात्मिक ओढ जाणवेल. लक्षात ठेवा, कर्क राशीच्या जातकानं ज्याच्यावर दत्तगुरूची कृपा असते, त्याच्या वाटेला आलेले दुःख सुद्धा सुखाच्या मार्गातील एक पायरी ठरते. हा गुरुवार तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन येणार आहे. त्यासोबतच लक्षात ठेवा, कर्क राशीच्या जातकानं दत्तगुरूच्या आशीर्वादाने या गुरुवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी शुभ घटना घडणार. ती म्हणजे मानसिक तणावातून कायमची मुक्ती मिळेल.
गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनावर जे अनामिक दडपण होते किंवा ज्या चिंतेमुळे तुमची झोप उडाली होती, तो प्रश्न या गुरुवारी साक्षात दत्त गुरूच्या कृपेने सुटणार. तुम्हाला अचानक मनातून खूप हलके वाटायला लागेल, उत्साही वाटू लागेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि एखादी प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली घरगुती समस्या अचानक मार्गी सुद्धा लागेल. कर्क राशीच्या जातकानं दुसरी शुभ घटना तुमच्या आर्थिक प्रगतीशी संबंधित आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला नवीन व्यवसायासाठी गुंतवणुकीची गरज असेल, तर या गुरुवारी तुम्हाला दैवी मदत मिळेल. लक्ष्मीची पावले तुमच्या घरात उमटताना दिसतील. अचानक धनलाभाचे योग असून तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही भविष्यातील मोठी स्वप्ने पाहण्यास सज्ज व्हाल. कष्टाचे फळ मिळवण्याची हीच ती योग्य वेळ असते मित्रांनो, जिथे तुमचे बँक बॅलन्स वाढवताना तुम्हाला दिसेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांवर तिसरी शुभ घटना गुरुवारी घडेल, ती म्हणजे तुमच्या सन्मान आणि यशाशी जोडलेली आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठाकडून शाबासकीची थाप मिळेल आणि पदोन्नतीचे संकेत मिळतील. समाजात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल आणि ज्या लोकांनी आजवर तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती, तीच लोक आता तुमच्या मार्गदर्शनासाठी येतील. प्रिय व्यक्तीकडून किंवा सासरच्या बाजूकडून एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचा आनंद गगनास मावेनासा होईल. या 3 घटना तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाची सुरुवात ठरणार आहेत. लक्षात घ्या. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं सुखाच्या या लाटेत 3 शुभ घटनाच्या आनंदात असताना एक अशुभ घटना तुमची झोप उडवू शकते. कर्क राशी हळवी आणि संवेदनशील रास आहे. तुमची ही सवय या गुरुवारी तुमच्यासाठी घातक ठरेल. ग्रहाची ही अशी स्थिती दर्शवते की गुरुवारी तुम्हाला भावनिक विश्वासघात म्हणजे इमोशनल बिट्रेयल सहन करावा लागू शकतो. मित्रांनो, तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचे सर्वस्व मानता किंवा जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या हळव्या मनाचा फायदा घेऊन कोणीतरी तुम्हाला मोठ्या संकटात ढकलण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकानं दुसरी मोठी सावधगिरी म्हणजे पाणी आणि प्रवासापासून धोका. जसं की या गुरुवारी शक्य असल्यास पाण्याचे साठे, नदी किंवा विहिरीच्या ठिकाणी जाणे मात्र टाळावे. तसेच वाहन चालवताना अत्यंत सतर्क राहावे, कारण बेसावध क्षणी लहानसा अपघात घडून मोठे नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत. तुमच्या राशीत निर्माण होणारा हा शुभ योग तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे विशेषतः छातीशी संबंधित पोटाचे विकार उद्भवू शकतात. तुमची एक छोटीशी बेसावधगिरी आणि हाती हवळेपणा तुम्हाला कोर्ट कचेरीच्या किंवा दवाखान्याच्या फेऱ्यात अडकवू शकतो. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं या अशुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला गुरुवारी कोणासमोरही आपल्या मनातील गुपिते उघड करायची नाहीत. रागाच्या भरात म्हणा किंवा भावनेच्या भरात दिलेले वचन तुम्हाला भविष्यात महागात पडू शकते. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. दत्तगुरूची कृपा तुमच्यावर आहेच, पण तुम्हाला स्वतःला सावरून धरण्यासाठी गुरुवारी खूप सावध राहावे लागेल. लक्षात ठेवा, सावधगिरी हीच यशाची सर्वात सुरक्षा असणार आहे, खरी सुरक्षा. मित्रांनो, कर्क राशीच्या जातकानं ग्रहाची मोठी उलथापालथ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी आणि त्या एका शुभ घटनेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या गुरुवारी तुम्हाला दत्तगुरूचा एक अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय करायचा आहे. गुरुवारी जेव्हा तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे मित्रांनो, जो मनाचा कारक आहे, जेव्हा मनाची शक्ती दत्तगुरूच्या चरणी अर्पण केली जाते, तेव्हा जगातील कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. हा उपाय तुमच्या मनातील भीती दूर करून तुम्हाला मानसिक व आर्थिक धैर्य प्राप्त करून देईल. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं या गुरुवारी सकाळी स्नान आटोपल्यानंतर पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे. एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात थोडे शुद्ध दूध आणि पाणी एकत्र करायचे. दत्तगुरूच्या प्रतिमेसमोर बसून ओम द्रा दत्तात्रय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप केल्यानंतर जप पूर्ण झाल्यानंतर ते दूध आणि पाणी एखाद्या औदुंबराच्या झाडाला, उंबराच्या झाडाला अर्पण करायचं. मित्रांनो, लक्षात घ्या, हे दूध व पाणी मिक्स करायचं नाहीये. त्यासोबतच मित्रांनो, औदुंबराचं झाड जवळ नसेल तर दत्तगुरूच्या चरणी मनोभावे अर्पण करायचे एकामागे एक. हा उपाय तुमच्या राशीतील चंद्राला बळ देईल आणि नशिबातील अडथळे सुद्धा दूर होतील. विशेष खबरदारी म्हणून या गुरुवारी संध्याकाळी दत्तगुरूच्या समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात 2 लवंगा सुद्धा टाकावा. हा दिवा तुमच्या घरातील नकारात्मकता जाळून टाकेल आणि त्या विश्वासघातापासून तुमचे संरक्षण सुद्धा करेल. शक्य असल्यास या गुरुवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की तांदूळ, साखर, दूध यासारख्या वस्तू तुम्ही गायीला दान करू शकता. हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या आयुष्यातील त्या 3 शुभ घटनाचे फळ तुम्हाला
त्वरित मिळवून देईल आणि दत्तगुरूच्या वरदहस्त सदैव तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहाची प्रचंड उलथापालट आणि दत्तगुरूचे सुरक्षा कवच तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. लक्षात ठेवा, येणारा गुरुवार किंवा आजचा गुरुवार तुमच्यासाठी भाग्यदायाची एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही दिलेले उपाय श्रद्धेने केले किंवा सावधगिरीने सांगितलेली सावधगिरी पाळली तर त्या त्या एका शुभ घटनेचा काळा सावळी सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. स्वतःच्या कर्मावर गुरुमाऊलीच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. जर तुम्हाला दत्तगुरूच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू सर्व संकट दूर करा अशी नक्की कमेंट करा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, मार्गदर्शक वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. कर्क राशीच्या तुमच्या मित्र परिवाराला व्हिडिओ आवर्जून शेअर करा. अशाच प्रकारच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.